नगद नारायण गडाचा 73वा सप्ताह आणि आमच्या राक्षस भुवनकरांचा 150वा सप्ताह। मी राक्षस भुवनकरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे। 150 वर्ष ही परंपरा त्यांनी चालू ठेवली, नाहीतर सप्त्यामध्ये काय होतं, शिवाजी महाराज या वर्षी सप्ताह जोमात होतो, दुसऱ्या वर्षी थोडा कमी होतो आणि तिसऱ्या वर्षी कोमात जातो। ही आमच्या सप्त्याची अवस्था। पण 150 वर्ष राक्षस भुवनकरांनी ही जी परंपरा या ठिकाणी टिकवली, त्याबद्दल त्यांचे पाय धुवून पेणं गरजेचं आहे। एवढं सुंदर काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज या ठिकाणी समाजाचं दैवत आदरणीय मनोज दादा या ठिकाणी आले होते, परंतु पाय दुखावल्यामुळं ते आता इथनं निघून जातो म्हणाले, परंतु पूर्ण महाराजांच्या कीर्तनाला त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। त्याच्यानंतर मेटेताई आल्यात, महबूबाई आलेत, राजेंद्रजी म्हस्के आलेत, आता सर्वच खांडे साहेब आलेत आणि विश्वस्त मंडळ जे आहे, विशेषतः हे सर्व विश्वस्त मंडळ महाराजांच्या बरोबर या ठिकाणी आलेलं आहे। मी सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः पुरुष मंडळींना विनंती करतो की पाळणा असेल किंवा प्रभू रामचंद्राचं भजन असेल, या प्रत्येक वेळी या मंडपामध्ये आमच्या महिला भगिनींकडून प्रतिसाद मिळाला, आपल्याकडून जरा उशिरा मिळाला। तर माझी विनंती आहे की अलर्टनेस आपल्यामध्ये सुद्धा यावा, ही विनम्र विनंती। आणि शिवाजी महाराज गडाच्या बाबतीमध्ये जे जे सांगतील ते आम्ही ऐकतो आणि ज्या ज्या पद्धतीने सांगतील ते निश्चितपणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करू। आणि शिवाजी महाराजांचं मी मनापासून आभार मानणार आहे की मी लवकर सप्ताह मागत होतो आष्टीला, कारण नगद नारायणची ही गुरुगादी आहे आणि गुरुगादीचे महादेव महाराज ज्यांनी या सप्त्याची सुरुवात केली, आज 73वा सप्ताह होतोय। महाराज हे यांचं जन्मस्थान खडकत तालुका आष्टी आहे आणि दरवर्षी पुण्यतिथीला आदरणीय शिवाजी महाराज त्या ठिकाणी येतात आणि महाराजांच्या बरोबर मी सुद्धा हजर असतो। आणि म्हणून महाराजांना मी विनंती केली की महादेव महाराजांचं जन्मस्थान असलेलं हे तालुक्यातील खडकत गाव, पण महाराज आम्हाला नगद नारायणाच्या नारळी सप्त्याचा नंबरच लागत नाही। महाराजांनी मला स्पष्ट सांगितलं, तू आमदार जरी असला तरी सुद्धा मी तुला मध्ये घुसून देणार नाही। मी म्हणलं तुम्ही घुसून नाही दिल्यावर मी कसा घुसणार, तुमच्या आदेशाच्या पुढे जात नाही। आणि त्या दिवशी सांगितलेला शब्द महाराजांनी या ठिकाणी आज खरा ठरवला। महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो की 2036चा जरी नारळ मला दिलेला असला तरी सुद्धा मी 100% आष्टीतले आज आणू शकलो नाही, कारण मला माहिती नाही, पण 100-200 व्यापारी सगळे घेऊन मी गडावर जाईल आणि गडावरती सुद्धा नारळ महाराजांकडून घेईल। आज पदरात टाकलं तर आजही घेईल आणि तिथं सुद्धा जाऊन घेईल। आणि मी धनंजय देशमुख यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन की गडाच्या आजच्या सप्त्याला ते मस्साजोग वरून या ठिकाणी आलेले, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि राक्षस भुवन पंचकृषीतील ज्या ज्या कोणी टाळकरी माळकरी यांनी गेली 8 दिवस सहकार्य केलं असेल, महाराजांचा आदेश मानला असेल, जेवढी महाराज मंडळी इथे आहे सगळ्या महाराज मंडळीचं मानतो। पठाडे महाराज आपल्या वाडीचे आहेत माजलगाव तालुक्यात, काय वाजत आहेत राव, कितीही वेळ। आणि महाराजांनी त्यांच्या गळ्यातला हार पठाडे महाराजांच्या गळ्यात टाकला, याच्यावरून ओळखून घ्या। आमचे सटले महाराज जरी वरंगळवाडीचे छोट्या वाडीचे असले तरी सुद्धा अतिशय मानाचं स्थान आळंदीमध्ये त्यांनी पटकावलेलं आहे। आमच्या खोले महाराजांचं बऱ्यापैकी बांधकाम आता उरकत आलेलं आहे
आणि शिवाजी महाराजांना एक विनंती करणार आहे की मागच्या वर्षी पंढरपुरामध्ये मी नारायण बाबांच्या जुन्या जागेमध्ये गेलो होतो. एकच विनंती आहे महाराजांना, त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं. आम्ही या वर्षी येऊन पहा, कळस निघालाय. निघणार आहे असं म्हणताय. हा, काम सुरू आहे. कारण मी पंक्तीला गेलतो, तिथं जेवण करून आलो, पण थोडस मला वाटलं म्हणून मी बोललो महाराज या वर्षी परत येतो. पंढरपुराच्या वारीच्या दिवशी विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, विठुरायाच्या दर्शनाला आपल्याला सगळ्यांना जावं लागतं. त्याच्यामुळं महाराज यावेळेस पाठीमागं आले होते त्या दिवशी आणि मी नेमकं तिथं गेलेलो होतो. तेव्हा पांडुरंगाच्या चरणी गेल्याच्या नंतर 100% नारायणगडाच्या तिथं जाऊन येणारच, त्याच्याबद्दलचा प्रश्नच नाही. आणि बाबांनी सांगितलंय की या वर्षीच आता मी कळस काढणार आणि आमच्या सगळ्यांची शिवाजी महाराजांच्या वरती श्रद्धा आहे, नारायणगडावरती श्रद्धा आहे. आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे नारायण बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन जसं तुम्ही आदेश दिलाय, आज जशी शिकवण दिली, जो आदेश दिलाय तो पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करू, एवढंच नम्रपणे सांगतो. आणि आपण सर्वांनी मिळून शिवाजी महाराज सांगतील त्याप्रमाणे पुढचा कालावधी व्यतीत करावा आणि आम्हाला सर्वांना नारायणगडाने नारायण महाराजांनी आशीर्वाद द्यावे, शिवाजी महाराजांनी आशीर्वाद द्यावे. आणि आपल्यात इथं मंडपामध्ये असलेले, मंडपाच्या बाहेर असलेले सगळ्यांचं जीवनमान सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जाओ, तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो, अशी नगद नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.